हे बघा, आपली गटारी म्हणजे झालीच पाहिजे, कारण काय श्रावण पकडायला आपण मोकलो. अरे मला न सांगता गटारी करायचा प्लॅन चाललाय तुमचा. नावाचा जगू आहे. हा हे बरोबर आहे रे, पण दारू चिकन बोललात तर 1,500-2,000 रुपये खर्च आहेच रे. अरे खर्च करा रे, मी नावाचा जगू आहे, फुकट खायला तयारच आहे. अरे खर्च म्हणजे काय, 1-2 हजार काय 4-5 हजार करू, पण जगू असल तर अजिबात आपण येणार नाही. अरे त्याला कोण घेईन, तो एक नंबरचा फुकटे आहे. अरे त्याला कोण घेईल, तुमचीच दारू पिईल, तुमच्याच चिकन खाईल, जगू म्हणतात मला. अरे त्याला सांगायचंच नाही, त्याचा प्रश्न येतच कुठं. अरे एक नंबरचा वासकाडी आहे तो, खायला पण येईल आणि प्यायला पण येईल. तो एक नंबरचा वासकाडी आहे. असं होय, आपलं नाव आहे जगू. आपल्याला कोण नडतंय तेच बघू. चल गटारी तर करायची, तेही फुकटची. बघू आता. उभी केली होती दाराला पार्वतीने पोराला, शंकर तापला कोपला मारू बालाला. शंकर तापला कोपला मारू बालाला. साला सैतान का नाम लिया और सैतान हजीर. अरे काय झाली माणसा हो तुम्ही, मी तुम्हाला गावात शोधतोय आणि तुम्ही इकडे. काय विशेष काय आहे? विशेष काय नाही रे, कंटाळा आलाय म्हणून इकडे बसलोय. ए तुम्ही सहज बसणारे नाही, काहीतरी प्लॅनिंग करताव. हा अरे प्लॅनिंग कसला करणार? अरे हो, आता माझ्या लक्षात आलं, तुम्ही गटारीचं प्लॅनिंग करताव ना. खरं बोला. गटारी कसली आहे गटारी, कधी येते गटारी? अरे जगू, पहिल्यासारखी मजाच नाही राहिली रे. अरे जगू, हप्त्यातून 2-3 वेळा खातो पितो आपण, कसली आली गटारी? बाबा, आपल्याला काय गटारी बिटारी काय करायची नाही, तुम्हाला काय करायची असेल ना करून टाका. अरे बाबा, तो बोलतोय तो बरोबर आहे, आपल्याला पण काही इंटरेस्ट नाही यामध्ये. ए बाबा, गटारीचा विषय सोडून द्या. आपल्याला खायची पण इच्छा नाही आणि प्यायची पण इच्छा नाही. दुसऱ्या कुठल्या तरी विषयावरती चर्चा करा. अरे याच्यावर कसला डोंगर कोसळला? अरे रडू नये, काय करू, माझी शेवटची गटारी होती ना. काय? अरे कालच शपथ घेतली, गटारीच्या दिवशी पियाची आणि नंतर कायमची सोडून द्यायची. काय बोलतोस काय? अहो काय समजलं, शपथ का मी साधी सुद्धी घेतले, बायको पोराच्या डोक्यावर हात ठेवून आणि गुराढोरांच्या कुत्र्या मांजरांच्या डोक्यावर हात ठेवून घेतले रे शपथ. काय म्हणतोस काय? अरे तुम्हाला गटारी नाही करायचे तर नका करू, मी केली असती, पण माझ्याकडे फुटकी कवडी नाही. विचार केला, माझ्याकडे पैसे नाही, पण माझे जोडीदार आहेत ना. पण तुम्ही तर हात वरतीच केला. मी तर शपथ घेतले दारू सोडणार, पण तुम्ही जर गटारी नाही केली तर माझी बी इच्छा अपुरी राहील रे देवा, मी काय करू? हे मी काय बोलतो, ह्या वर्षी आपण गटारी करूया, नाहीतर ह्या बिचाऱ्याची इच्छा अपूर्ण राहील. तू बोलतोस ते बरोबर आहे रे. असं आहे ना, मग चला मग तयारीला लागूया. हे बघा, दारूनी चकना तुम्ही बघा, चिकनची सोय मी करतो. अरे आता तर तू बोललास माझ्याकडे कवडी नाही आणि चिकनची सोय. हे बघा, मी चिकन आणतो असं नाही बोललो, मी चिकनची सोय करतो असं बोललो. म्हणजे नक्की काय गडबड आहे? एक मिनिट उठा, तुम्हाला सांगतो. आपलं नाव जगू आहे, आपलं नाव कोण बोलतोय तेच बघू. तुमचीच खाणार, तुमचीच पिणार आणि तुम्हाला दाखवणार ठेंगा. ओ मंडळी, जाऊ नका, पुढं हाय धमाल, जगू हा एक नंबरचा कमाल.
ते तुम्हाला बोललो होतो ना आपण सोय करीन. हे बघ जगू नाव आहे आपला. चला चला आपण कामाला लागूया. ए गपरे दामू, तुला माहिती आहे काय, आज आपला पार्टनर आज लाच दारू पिणार आहे, त्याच्याबद्दल नवच बोलायचं आहे. अरे ते बरोबर आहे रे, पण काम चालू व्हायच्या आधी एक एक पॅक मारलं तर बरं होईल. ते बरोबर आहे रे सगळा, पण आधी जागेवाल्या नवच बोललाच पाहिजे. हे महाराजा, याची आजची लाचची गटारी आहे, ती मान्य करून घे. याच्या पुढे तो दारू पिणार नाही आहे, ही आमची लाचची गटारी असणार. हे बघा, आता आपण एक एक पॅक मारूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. ए दामू, तू कोंबडा कापून आण. जगू, तू भात घाल. गणू, तू चाकण्याचा बघ. ए भात आणि चिकन झालं रे, जेवाय झालं रे. अरे एक एक पॅक मारूया, नदीमध्ये आंघोळ करूया, नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्या आईला हा जगू गेला कुठं? या आईला अजून जगू कसा बाहेर पडत नाही, गेला कुठं? अरे रांडेच्यानो, हा एवढा टाइम झाला, हा कुठे गेला असेल रे? रांडेच्या जा, तू पण जा बघायला. अरे रांडेच्यानो, माणूस गायब झालाय आणि तुम्हाला मजाक सुचले काय? काय रे, तू नवच बोलला तो त्याच्यावर ना, बरोबर बोललास काय? नाही रे, आपण पिया बसलो ना, तर थोडी टाकली नाही ना, तिथे गडबड झाली. अरे रांडेच्यानो, हा बुरून मेला तर आपल्याला गावात जायच नको. अरे हा बुडा आला, तो फुगून तरी वरती यायला नको. हे रे, तो अजून बरोबर फुगलाही नाही. त्या आईला देव का रे कानपाडात. जे मायला मारी, मला घेत नव्हतं काय पार्टीला. आता तुमचं मटण पण खातो, दारू पण पितो, आणि ती पहिली बघतो दारू हाय काय. हे आता करायचं काय? चला आता घरात जाऊया, काय करणार. या आईला काय डोका फिरलाय तुमचा, काय बोलाय वाटतं तुम्हाला? अरे बसून तरी काय करणार, अजून तो दिसत नाही. अरे ये रे तो वरती, अजून बरोबर फुगलाही नाही तो. त्या आईला मागासपासून बोलतो फुगलाय नाही, फुगलाय, बोलायला लाज वाटतं तुम्हाला? अरे तिच्या आईला जाताना शेंड्यान गेला नाही, आता बुंदान कसा येतो? अरे कुठे होतास, कुठे? अरे कुठे होतास? अरे राजा होतास कुठे तू? अरे जगू, तू होतास कुठे रे? अरे मित्रा, कुठे होतास? अरे मित्रा, काय रे जगू, तू एवढा टाइम होतास कुठे?
अरे तू एवढा टाइम पाण्यामध्ये काय करत होतास? अरे भावा, बरा झाला तू आलास. आता आज आमची गटारी काही खरी नव्हती. अरे सांगतो सांगतो सांगतो. अरे बाबा, मी उडी मारली खरी, पण खाली गेलो ना, काय कमाल झाली. कसली कमाल. अरे खाली गेलो तो मला 3 नाग कन्या भेटल्या, त्या मला खाली घेऊन गेल्या ना. काय बायका होत्या? अरे हो. अरे त्या कशा होत्या? दिसायला बऱ्या होत्या? नाही रे, काल्या कुलकुलीत त्या. अरे त्या जाऊ दे, मरू दे. अरे मग नंतर काय झाला? अरे बाबा, त्या मला त्यांच्या पाताळ लोकात घेऊन गेल्या. अरे काय तो त्यांचा वासुकी राजा. अरे काय त्या राजाचा झगमगा. अरे राजामध्ये लाईटिंग बघशील ना, अशी चमकत झकचकीत. अरे मग थोडीशी आपल्याला आणायची ना. नाही रे, त्यांचं बिल ज्या येतं ना, आपल्याला परवडणार नाही. जाऊ दे, पण आणलंच ते बरा झाला. अरे त्या राज्यात दारू होती ना, नुसत्या ह्या अशा 22 भरलेल्या. हा. अरे मग काय बोलतोस काय? एवढं होते मग घेऊन गेला आलास? नाही हो, पादाची चव नाही ती. तुझ्या आईला बरं जर नाही आणलीस ती. काही म्हणा, तिथल्या बायका एवढ्या ना रे, अरे एक नंबर शिकल्या. अरे मग एखादी पटवलीच नाही? अरे बाबा, त्या राजाचा नियम लय बेकार हो. अरे काय सांगू तुला, काय त्या राज्यात नियम बेकार आहेत. चोरी केली का हात कापतात, शिवी दिली का जीभ कापतात, बाईशी लफडा केला का काय कापतील माहिती आहे काय? काय काय? अरे डायरेक्ट मान कापतात. अरे बरा झाला नाही, काय गडबड केली ती बरा झाला. अरे जगू, आणखीन काय काय होतं रे? अरे काय सांगू, राजा मला बोलत तिथंच राहा. मी बोला नाही, मला जमलं नाही. माझं मित्र तिकडे वरती आहेत, चिकन दारू बिरू सर्व काय आणलेले आहे. मग अजून काय झालं? अरे नंतर काय झाला, राजाने माझा सत्कार केला. त्याच्यानंतर काय, त्यांच्या पारेकऱ्याला बोलला, जा हा जसा आला तसा त्याला गेटच्या बाहेर सोड, आणि मग तो सोडा. अरे मग तुझी मजा झाली. अरे काय सांगू, सगळी चांगली रे, पण तो त्यांचा पारेकरी होता, लय हरामी होता. अरे तो मला सोड्या आला बोलतो, मला च्या पाली कुठं आहे. मी त्याला बोललो चल वरती. अरे मग त्याला बोला चल वरती, तो बोलतो तुझ्यावर माझा भरोसा नाही, तुला मी इथे बांधून ठेवतो आणि मी जातो वरती. मग तो वरती आला होता, मग त्यांनी चिकनली दारू काय केला मला माहिती नाही. आयला वरती आला होता, मग आम्हाला कसा काय दिसला नाही? अरे नंतर तो मग बऱ्याच टायमाला आला, तेव्हा मला सोडला, आणि तेव्हा मी नंतर इथं वरती आलो. ए चला रे, चला बघू, चला काय चिकन आपण- दारू का चिकन दारू काय? चला चला चला. झालं खरोखर यात काहीच नाही. हा काहीच नाही. झालं दारू बिरू काय नाही राहिली. काय नाही. त्या आईला खरोखर रे, तो पारुकारी येऊन गेला वाटतं. त्या आईला वाट लावला ना आपल्या पार्टी. राहिला सगळीच दारू गेला. व्हायची तरी ठेवायची. हे जग्या अरे चल चल चल. अरे खरी गोष्ट ठरली रे. त्या लायकीनी डोका भावाला मला काय गोर गोर खाया घातला, तिथं माझं पोट भावाल काय. अरे चला चला. चला बाबा, आता काय? चला घरात चला. चला काय? ए बाबा, मला काय घरात येवायचं नाही. त्या लाईटीने माझं डोलं भवारलं, मी गोड खाऊन पोट ढवालताय. नको येऊ, मम्मा इथंच आता. थांबा रे थांबा, मी काय सांगतो तो ऐका. काय काय सांगतोस काय? अरे तुम्हाला माहिती आहे काय, तुम्ही मला सोडून जाता. तू आलायस पाताल लोकात ना, तुला यायचं असलं ते ये. आम्ही चाललो मर इथं. अरे थांबा थांबा, ऐकायचं जरा माझा. बा त्या राजाला मी बोललो, तुझी लाईटी बघून माझा डोका भवारलाय, गोड गोड खाऊन माझा पोट दिसा ढवालताय. अरे वरती जाऊन माझ्या आता जोडीदाराला नेलं नाही तर मी काय करू. मग मी काय तिथंच बसून राहा, मग तिथंच भरू. अरे नंतर राजा मला बोलला, तुला त्याला नाही नेलं ना तर तुझ्या अगोदर तेच मरतील. अरे काय बोलतोस काय? नाही, पण याला घरात न्यायलाच पाहिजे. मला काय बाबा चालता येणार नाही, तुम्ही मला उचलून न्यायची सोय करा. त्या आईला काय करताव रे, एक दांडका तोरून नेऊ याला घरात. चला मग घेऊन जाऊ घरात. अभी मजा आएगा ना भिड़ो। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।